मी फक्त एक 2 ते 3 मुद्दे महत्त्वाचे मांडणार आहे की ही निवडणूक का महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीने असा काय फरक पडणार आहे। राजे हो, ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण एकत्रित झालो आहोत ते महाविकास आघाडीचे एकमेव, माझा एकमेव शब्दावर फार जोर आहे, कारण मधल्या 2-3 दिवसांमध्ये जे काही झालं, घडलं, बिघडलं आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळा सुरळीत झालेला आहे, त्यानंतरचे महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार सन्माननीय दिनकरजी माने साहेब, हे आम्ही आवर्जून नमूद केलं पाहिजे की निश्चितपणे औशाला ती जागा मिळण्यासाठीची रस्सीखेच काय होती त्यावर अमित भैयांनी मांडणी केली। जागा शिवसेनेला सुटल्यानंतर उमेदवारीचं काय, या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते। नवनियुक्त जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशीजी सुद्धा इच्छुक होते, मात्र जे सर्वे केले गेले त्या सर्वेमध्ये सगळ्यात अव्वल क्रमांक फक्त पक्षांतर्गत नाही, फक्त महाविकास आघाडीचा नाही, तर कंपेअर टू अभिमन्यू पवार असा सर्वे केल्यानंतर सुद्धा जे अव्वल क्रमांकाचं नाव होतं ते सन्माननीय दिनकर माने साहेबांचं होतं। ही बाब आपण जरा लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे ही उमेदवारी अत्यंत योग्य हातात जाणं ही सुद्धा पक्षासाठी आनंदाची बाब आहे। इथे याच मंचावरून सन्माननीय पक्षप्रमुखांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलंय आणि संबोधित करताना इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि एकूण या मतदारसंघाचे प्रश्न सुद्धा मांडलेले आहेत। मगाशी शृंगारे साहेब बोलत होते, लातूर लोकसभेला ते विरोधी पक्षाचे उमेदवार होते लोकसभेचे आणि आत्ता ते काँग्रेसच्या मंचावरून बोलत आहेत। त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की ते पराभूत झाले, पण त्यांनी हेही मान्य केलं की त्यांना पराभूत करणारी माणसं ही त्यांच्या पक्षाची होती। विशेषतः त्यांना पराभूत करण्यामध्ये अगदी निलंग्यापासून ते लातूरपर्यंत अनेक नेत्यांचा सहभाग होता आणि त्या सगळ्या नेत्यांनी मिळून शृंगारेंचा व्यवस्थित कार्यक्रम केला होता। मला आनंद आणि अभिमान आहे की माझ्या पक्षामध्ये अशी कुठलीही दुही नाही, महाविकास आघाडीमध्ये अशी कुठलीही दुही नाही। आज घडीला संतोष सोमवंशी असतील किंवा इतर कोणीही पदाधिकारी असतील, हे सगळे पदाधिकारी ताकदीने, खरं तर जयश्रीताई उटगे या ग्रामीण भागासाठीच्या नियुक्त पदाधिकारी आहेत, पण तरी सुद्धा त्या ताकदीने औस्यामध्ये प्रचार करत आहेत आणि डोर टू डोर फिरत आहेत। ही सगळ्यांची युनिटी आहे, पक्षाची कुवत आहे, क्षमता आहे की पक्षातला प्रत्येक पदाधिकारी दिनकर माने साहेबांच्या विजयासाठी झटत आहे आणि तो विजय आम्हाला का महत्त्वाचा आहे, तर महाविकास आघाडीने आत्तापर्यंतचा म्हणजे गेल्या 2.5 वर्षातला एकूण जर आपण फरक बघितला की काय पद्धतीचं राजकारण इथे झालं, जे अमित भैयांनी सांगितलं की एकीकडे लोक कोरोनामध्ये जेव्हा तडफडून मरत होते त्यावेळेला महायुतीचे लोक मात्र सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना पायउतार करण्यासाठी प्रयत्न करत होते, कट कारस्थान करत होते। त्यांनी अत्यंत कट कारस्थान केले। त्यांच्या काळामध्ये शेतकरी सुखी झाला नाही ना बेरोजगार सुखी झाला, पण त्यांच्या काळात त्यांच्यासोबत गेलेले 40 जण सुखी झाले। त्याचं एक चांगलं उदाहरण देता येईल। संजय सिरसाट या गद्दार आमदाराची प्रॉपर्टी मागच्या वर्षी निवडणूक आयोगाकडे नोंदवल्यानुसार 3.5 कोटीची होती। या वर्षीच्या निवडणूक आयोगाच्या अर्जामध्ये या माणसाची प्रॉपर्टी 55 कोटीची आहे। असं नेमकं काय कष्ट केलं त्या बिचाऱ्याने की 5 वर्षात त्याची प्रॉपर्टी 10 पटीने वाढली। या प्रत्येकांच्या प्रॉपर्ट्या, एक दुसरं उदाहरण सांगता येईल की शहाजी बापू पाटील हे सरकार स्थापन होण्याच्या आधी आपल्या एका मित्राला फोनवर सांगत होते की बायकोला लुगडं घ्यायला 200 रुपये नाहीत, त्याच शहाजी बापूंच्या भाचा आणि त्यांचे सगळे तेच सहकारी यांच्या गाडीमध्ये 50 कोटीची प्रॉपर्टी सापडली। ही बातमी ताजी आहे। म्हणजे या लोकांनी महाराष्ट्राला लुटायचं काम केलं, महाराष्ट्र सगळा लुटून काढला आणि लुटलेला महाराष्ट्र फक्त आणि फक्त एकतर त्या सगळ्या गद्दार आमदारांनी आपली घरं भरली आणि उरलेलं काम गुजरातला देण्यासाठी केलं।
लातूर लोकसभा, औसा लोकसभा आणि विशेषतः औसा विधानसभा, ज्या पद्धतीचं वातावरण सध्या लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभांचं दिसतंय, मला खात्री आहे की या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा एक हाती महाविकास आघाडी जिंकेल. पण त्यातलं सगळ्यात चांगलं मताधिक्य जे असेल ते मताधिक्य निश्चितपणे औसा विधानसभा मतदारसंघाचं असेल. ही जागा आम्हाला याहीसाठी महत्त्वाची वाटते कारण गेले काही वर्ष जो औशाचा विकास थांबला आहे आणि ज्या पद्धतीने इथल्या भाजपच्या आमदारांनी खेळी करण्याचं राजकारण केलं, फोडाफोडीचं, कंत्राटदारीचं, गुत्तेदारीचं, ठेकेदारीचं राजकारण केलं. काही वेळा त्यांना मागच्या 2-3 दिवसापर्यंत असं वाटत होतं की नाही आता विजय आमच्याच हातात आहे आणि आता आम्हीच सगळी बाजी हातात घेतली आहे की काय. पण तेही त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. दादा हो, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर असं काय महत्त्वाचं काम करणार आहे. तर आम्ही वारंवार असं सांगतोय की जेव्हा ते एकाच गोष्टीवर त्यांची भिस्त आहे, ते कुठलंही काम सांगत नाहीत. 2.5 वर्षात त्यांनी काय काम केलं त्यातलं कुठलंही काम का सांगत नाहीत. ते फक्त एवढंच सांगतात, लाडकी बहीण आणि आम्ही दिले पैसे. मला असं वाटतं की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही योजना जी त्यांच्याकडून आता बंदही पडली, ही योजना दामदुपटीने चालू तर करेल. परंतु मला वाटतं की इथल्या लेकी बाळींना 1500 रुपयांच्या पेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची या लेकी बाळींचा सन्मान, त्यांची आबरू सुरक्षित राहणं जास्त गरजेचं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विनयभंगाच्या बलात्काराच्या घटना घडल्या, अगदी हॉस्टेल रेक्टरने एका मुलीचा बलात्कार करून खून करणं, त्याचा 3 वेळा पोस्टमॉर्टम करावं लागलं आणि तरीही पोलीस गुन्हा घ्यायला तयार नव्हते. पोलिसांना गुन्हा घ्यावासा वाटत नव्हता. हाच फरक आहे महायुती आणि महाविकास आघाडीतला की महायुतीमधल्या प्रत्येक आमदाराने एकच काम केलं की आपल्या सोयीचा PI निवडून आणायचा, आपल्या सोयीचा PI त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवायचा आणि त्याने वाटेल त्या पद्धतीने, विरोधक असेल तर वाटेल त्या पद्धतीचे गुन्हे 353, 354, 376, 307 आम बात करून टाकली. परंतु तोच जर सत्ताधारी असेल तर काहीही केलं तरी गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही. हे जे अत्यंत सूडबुद्धीचं राजकारण होतं ते राजकारण थांबवायचं असेल आणि कार्यकर्त्यांचे जे क्रिमिनल रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न महायुतीने केला, ते क्रिमिनल रेकॉर्ड थांबवायचे असतील तर बदल करावा लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काय असा मोठा बदल होणार आहे. मला असं वाटतं की आपण सातत्याने सोयाबीन आणि कापसावर बोलत राहतोय, मात्र शेतीमालाच्या हमीभावाचं अजूनही आपल्याला उत्तर मिळत नाहीये. केंद्राकडे वारंवार विनंती केली की शेतमालाला हमीभाव देणारा कायदा तुम्ही केला पाहिजे, MSP केलं पाहिजे, मिनिमम सपोर्ट प्राइस वरती विचार केला पाहिजे. जर ते लक्षात घेत नसतील तर आता महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत येईल त्यावेळेला केंद्राचं देश पातळीवर बघितलं जाईल. परंतु महाराष्ट्रापुरता विचार केल्यास महाराष्ट्रापुरता तरी किमान महाराष्ट्र राज्य सरकार मर्यादित एवढा मिनिमम सपोर्ट प्राइस ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळायला हवी. ज्या पद्धतीने दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये फक्त शेतमालच नाही तर पालेभाज्यांना सुद्धा एक मिनिमम सपोर्ट प्राइस मिळते, ती मिनिमम सपोर्ट प्राइस आणि तसा हमी भाव महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळायला हवा. यासाठी शर्थीचे प्रयत्न करणं ही महाविकास आघाडीची जबाबदारी असेल. दादा हो, या सगळ्या रहाडगाड्यामध्ये कोरोना काळामध्ये तुमचं माझं आयुष्य ज्यांनी तारलं ते सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना ज्या लोकांनी अत्यंत वाईट पद्धतीने कट कारस्थान करून वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच पक्षप्रमुखांना पुन्हा ताकदीने, त्याच्या 10 पट अधिक ताकदीने जर वर्षावर स्थापित करायचे असेल तर तुमचं एक मत महत्त्वाचं असेल. मला कल्पना आहे की औशामध्ये आमचे बंधू श्रीशैल उडगे दादा हेही एक इच्छुक उमेदवार होते, परंतु जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. जर ती जागा काँग्रेसकडे गेली असती तर निश्चितपणे
श्रीशैल भैयांची उमेदवारी इकडे झाली असती, परंतु जागा शिवसेनेच्या वाट्याला आली, त्यामुळे श्रीशैल भैया सुद्धा ही वस्तुस्थिती समजून आहेत आणि त्यामुळे ते आणि त्यांचे सगळे पदाधिकारी सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळतील आणि महाविकास आघाडी म्हणून श्री दिनकर मानेजी यांच्यासोबत सातत्याने राहतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे ज्या लोकांनी एक गैरसमज किंवा संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला, कारण भाजपचा हा USP आहे, भाजपची ही पद्धत आहे फोडा आणि राज्य करा. भाजप जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये वितुष्ट कसं निर्माण होईल याचा प्रयत्न करते. भाजप जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये भिंती निर्माण करायचा प्रयत्न करते. मात्र मला खात्री आहे की इथले काँग्रेसचे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील किंवा शिवसेनेचे, हे सगळे एकमतानं एक दिलाने एकत्रितपणे इथली सीट काढण्यासाठी प्रयत्न करतील. कारण आपल्याला एकूण सगळ्या राज्यातल्या सीट्स जेव्हा जास्तीत जास्त संख्येने येणार आहेत तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापित व्हायला मदत होणार आहे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीचे सर्वे सांगितले जातात, आपण जाहिरातीकडे जरा दुर्लक्ष करूया. कारण मी मागेही एकदा म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगते की जाहिराती या वाईट गोष्टींच्या असतात. चांगल्या गोष्टीची कधीही जाहिरात होत नाही. तुम्ही जेव्हा मोबाईलवर एखादा चित्रपट बघता, नेटफ्लिक्सवर एखादा काही कार्यक्रम बघता आणि स्क्रोल करायला लागता, त्यावेळेला त्यात जाहिरात कुठल्याही कीर्तनाची येत नाही, सत्संगाची येत नाही, चांगलं पुस्तक वाचल्याची येत नाही. ज्या जाहिराती येतात त्या जंगली रमी पे आओ ना महाराज, किंवा जी जाहिरात येते खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा, और खूब महाराष्ट्र फिर एक बार, अगर नहीं बिकाना है तो नहीं बैठने देंगे इकट्ठे शिंदे पवार फडणवीस. हे लक्षात ठेवावं लागेल. ह्या ज्या जाहिराती आहेत या जाहिरातींचा मारा ते सातत्याने दूरदर्शनवर किंवा टीव्हीवर करतायत. हा पैसा सरकारचा पैसा अशा पद्धतीने जाहिरातीसाठी उधळपट्टी केला जातो. मात्र जाहिराती जो माल विकला जात नाही त्यासाठी करावी लागते. जाहिरात जे ओरिजिनल आहेत त्यांना करावी लागत नाही. मी ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये दिनकर मानेजी आणि त्यांची एकूण व्यक्तित्व बघतीये, ते थोडे शांतपणे काम करणारे आहेत. पण मला असं वाटतं की करन्सीज आर ऑलवेज सायलेंट, कॉइन्स मेक्स नॉइजी. चिल्लर जास्त खनकत असते, नोटांचं बंडल जरा शांत असतं. त्यामुळे माने साहेब शांत जरी असले तरी निश्चितपणे तो धमाका 23 तारखेला फार मोठा धमाका होणार आहे. राजे हो, इथल्या शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या, इथल्या महिलांच्या आणि एकूण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक नवी पहाट जागवण्यासाठी मशाल या चिन्हावर जे सांगितलं गेलं की EVM मशीनवर क्रमांक 3चं बटन हे दिनकर माने साहेबांच्या नावाच्या पुढचं मशालीचं चिन्ह, आपण निश्चितपणे त्याला पसंती द्याल. आणि खात्रीने 23 तारखेच्या निकालामध्ये आम्हाला जसं अमित भैयांनी सांगितलं की ये क्या हो रहा है, तुम्हाला वाटतं याच्यात एवढं काही सरप्राईज होण्याची गरज नसेल. ज्या दिवशी उमेदवारी दाखल केली आहे त्या दिवशीच दिनकर माने यांचा विजय सुनिश्चित झालेला आहे. तो सुनिश्चित विजय आपल्या सगळ्यांनी अधिक बहारदार, अधिक दिमाखदार करण्यासाठी, अधिक लीडने तो विजय आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल. माझ्यानंतर ओमदादा बोलणार आहेत, सो त्यांच्यासाठी मंच खुला करत थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.